लोकसभा चुनाव की बात करें तो कल्याण लोकसभा क्षेत्र पर इस समय सियासत गरमाई हुई है। आपको बता दें कि यहां महाविकास अघाड़ी और महायुति के उम्मीदवार के बीच आमने सामने टक्कर है। वहीं शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे पार्टी के विधायक आदित्य ठाकरे के मुख्यमंत्री को लेकर दिए गए बयान के बाद डॉक्टर श्रीकांत शिंदे ने इस बयान पर कड़ा पलटवार किया है। उन्होंने कहा कि जिस तरह से हमारे सामने नज़र आती है वह इंसान टूट चुका है। हमें अपनी औकात के हिसाब से बोलना चाहिए। जब हम डिस्टर्ब नहीं करते हैं तो हम किसी को भी डिस्टर्ब नहीं करना चाहिए। उन्हें जनता देख रही है। 20 तारीख को जनता उन्हें जवाब देगी। उनका योगदान क्या है, उसकी योग्यता क्या है, आपकी योग्यता में कितना दम है। श्रीकांत शिंदे ने आदित्य ठाकरे पर सवाल उठाते हुए उन पर टिप्पणी की है। क्या उन्हें पता है कि उनकी योग्यता क्या है और उनकी कीमत क्या है? इस तरह की तलखी सांसद श्रीकांत शिंदे ने आदित्य ठाकरे पर बोला है। मला वाटतं त्यांच्यावरती असे संस्कार झालेले आहेत आणि ज्यांनी केलेले आहेत हा प्रश्न जो आहे तो त्यांना जाऊन विचारला पाहिजे तुम्ही की असे संस्कार जे आहेत ते असे कसे केले। आणि नेहमी ज्याच्या तोंडी शिव्या शाप आणि हे सगळे अपशब्द जे आहेत ते मी बोलू पण शकत नाही, कारण की आमच्यावरती संस्कार जे आहेत ते बाळासाहेबांचे, धर्मवीर आनंदगे साहेबांचे आणि आमच्या आईवडिलांचे आहेत। आम्हाला चांगलंच बोलायला शिकवलेलं आहे, आम्हाला वाईट बोलायला शिकवलेलं नाही। आणि ज्यांनी त्यांना वाईट बोलायला शिकवलं, मला वाटतं जनता येणाऱ्या 20 तारखेला आणि 4 जूनला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं उत्तर जे आहे ते जनता देईल। कारण की महाराष्ट्रामध्ये वातावरण गढूळ करण्याचं काम, हे शिव्याशाप देण्याचं काम, इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करण्याचं काम, एक फ्रस्ट्रेशनमधून या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत। आणि पराभव जेव्हा समोर दिसतो तेव्हा माणूस जो आहे तो तडफडतो, अशा वक्तव्य करतात। आणि आपली लायकी काय, मी नेहमी म्हणालो आपल्या लायकीप्रमाणे बोललं पाहिजे। आपली लायकी कोणावरती बोलायची आहे त्याच्यावरतीच बोललं पाहिजे। लायकी नसताना जे आहे हे आपण ज्यांच्यावरती बोलतो हे जनता बघत असते की तुमचं योगदान काय आहे, तुमची पात्रता काय आहे, तुमची लायकी काय आहे। हे नेहमी मला वाटतं थोडंसं आरशामध्ये पाहिलं की आपली पात्रता, आपली लायकी, आपली अवकात ही कळेल।